नमस्कार. पंढरपूर पीपल्समध्ये सरचं स्वागत. सध्या आपण नगर परिषदेचं जे पार्किंग आहे त्या ठिकाणी उभे आहोत. तुम्ही मागं फलक बघू शकताय. पंढरपूर नगर परिषद ह्यांनी हे पार्किंग उपलब्ध येणाऱ्या नागरिकांसाठी करून दिलेले आहे. ह्याची अवस्था आज बघू शकताय. अधिक मास चालू झालेला आहे. लाखो भाविक पंढरपुरामध्ये रोजचे दाखल होत आहेत. हजारो गाड्या पंढरपुरामध्ये रोजचे येत आहेत. तर हे पार्किंगची अवस्था तुम्ही बघू शकताय की पूर्ण पार्किंग रिकाम आहे. ह्याच्या उलट पंढरपुराच्या येणाऱ्या नागरिकाला, येणाऱ्या भाविकाला मोठा त्रास होत आहे. पलीकडे अक्षरशः गजानन महाराज गेट पासून ते पाटील दवाखान्यापर्यंत अक्षरशः दोन्ही बाजूने बेशिस्त पद्धतीने दोन्ही बाजूने पार्किंग केलेलं आहे. रस्त्यावर वाहनाचे पार्किंग त्या ठिकाणी असंख्य गाड्या लागलेल्या आहेत. ह्याच्यामुळून इथं पलीकडे हॉस्पिटल असू द्या, ॲम्ब्युलन्स असू द्या, ह्याच्यामुळून भयानक पंढरपूरच्या रहिवाशांना त्रास होत आहे. पंढरपूर नगर परिषदेने ह्या ठिकाणी फलक अथवा पंढरपूर नगर परिषदेचा कुठला कर्मचारी नेमला असता तर हे आज पार्किंग जे दोन्ही बाजूनी रस्त्यावर जे गाड्या लागलेल्या आहेत त्या दोन्हीच्या बाजूच्या ज्या गाड्या आहेत हे ह्या ठिकाणी पार्किंग केलं असतं, या ठिकाणी लोकांनी लावल्या असत्या तर ह्याचा उपयोग पंढरपूरच्या नागरिकांना सुद्धा झाला असता, येणाऱ्या भाविकांना सुद्धा झाला असता. अधिक मासाच्या अगोदर ही पूर्वतयारी केली असती तर या ठिकाणी हे पार्किंग आज पूर्ण भरलेलं असतं. बेशिस्त पद्धतीने रस्त्यावर पार्किंग झालं नसतं. ह्याच्यामुळे ट्रॅफिकला मोठा अडथळा निर्माण होत आहे. वयस्कर माणसाला भयानक त्रास होत आहे. गाड्या चालवण्यासाठी भयानक कसरत करायला लागत आहे. तर पंढरपूर नगर परिषद जागा होणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नाही फलक दिसत नाही. म्हणजे आम्ही पंढरपूरमध्ये आत प्रवेश केल्यापासून ते आतापर्यंत आम्हाला एक फलक दिसला नाही. कुठे आपल्याला वॉचमॅन कुठे दिसला नाही की बाबा ह्या ठिकाणी गाडी लावा, या ठिकाणी पार्किंग आहे, इथं मोफत आहे, असं शक्यतो कोणाला माहीत नाही. त्यामुळे लोक एक गाडी लावली की रस्त्याला बाकी सगळ्या गाड्या लागतात. इथं जर सांगणार झाला तर गाड्या जाऊन पार्किंगमध्ये लागतील, परत दुसरी इथं गाडी लागणार नाही. एक गाडी लागल्यामुळं पाठोपाठ दुसऱ्या गाड्या लागतात. त्यामुळं प्रशासनानं बाबा इथे जागी बोर्ड लावावं आणि पार्किंगची सोय उपलब्ध करून द्यावी. सोय आहेच, परंतु ते लोकांना माहीत नसल्यामुळे रस्त्यावर गाड्या लागत आहेत. त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त आहे. इथं रहदारी जास्त आहे. पंढरपूरला अनेक लाखो लोक येतात. त्यांना दर्शन व्यवस्थित होईल, त्यांना सुविधा चांगल्या मिळतील, तर या प्रशासनाने याची काळजी घ्यावी. अधिक महिना आहे तर आज तुम्ही येणाऱ्या पंढरपूरला आलेला, तुम्हाला पार्किंगची फी कुठे घेतली गेली आहे का? नाही एक रुपयासुद्धा घेतले गेलेलं नाही. इथं कुठं आम्हाला काय पार्किंगला पैसे मागितले नाहीत. प्लस काय झाले, आम्हाला पार्किंग कुठं बोर्ड नसल्यामुळे आम्ही इथं लावलं आहे गाडी. एक गाडी लागल्यामुळे पाठोपाठ गाड्या लागतात. तरी जर पार्किंग कुठं असेल तर त्याचा बोर्ड लावावा आणि इथं वॉचमॅन उभा करून त्यांना सांगण्यात यावं की बाबा इथं गाडी लावू नका. तर काय होईल, गाड्या एका पाठोपाठ एक तिथं लागेल. नाही तर तुम्ही नाही केला तर एक गाडी लागली की त्या पाठोपाठ सगळ्या गाड्या लागणार. तुम्ही रस्त्यावर गाडी लावली आहे, तुमच्यामुळून अडथळा निर्माण होत नाही का? होतं की, परंतु आम्हाला पर्याय काय नाही. आम्ही लावायची गाडी कुठं? मग आमच्यात अपंग लोक येऊन गाडीत बसलेले असतात, त्यांना देवळापर्यंत जायचं असते, त्यांना जाता येत नाही, त्यांना न्यायला काय व्हीलचेअर नाही, काय नाही, असं सोयी आहे. परत एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये हुडकता येत नाही, तर आम्हाला तिथं जाऊन जागेवर पिकअप करावं लागतं आणि गाडीत परत त्या लोकांना घेऊन यावं लागतं. हे आम्हाला टेन्शनच आहे. तर तशी सुविधा व्हावी. नगर परिषदेकडे मागणं काय तुमचं? मागणी हेच की बाबा फलक लागावे आणि जास्तीत जास्त लोकांना सोय व्हावी. पार्किंगची सोय मोफत आहे हे तर मान्य आहे, परंतु ते लोकांना माहीत नसल्यामुळे गाडी रस्त्यावर लागत आहेत. त्यामुळे गाड्या एकमेकाला घासून जात आहेत, घासतात. कधी वांद्याचा प्रश्न येतो, असं कधी तर आमच्या म्हणजे आम्ही बघितलेलं आहे. तर हे प्रशासनाने करावं.